120 मतदारसंघात जरांगे प्रयोगाचा मवियाला फटका बसू शकतोय का असा सवाल उपस्थित होतोय। जरांगे काही मतदारसंघात उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। सध्या मराठा जातीचे 80 मतदारसंघांवरती वर्चस्व आहे। मराठवाड्यातील 46 मतदारसंघात जरांगे प्रभाव आहे, तर मराठा मुस्लिम दलित मतं जरांगे खेचणार असंही दिसतंय। मवियाची मतं जरांगेंच्या उमेदवाराला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे 120 मतदारसंघात जरांगे प्रयोगाचा मवियाला फटका बसू शकतो काय हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। या संदर्भात सविस्तर विश्लेषण करण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण बघतोय जरांगे यांनी काल खरं तर स्पष्ट केलंय ज्या ठिकाणी जमेल तिथे उमेदवार देऊ। अर्थातच 120 मतदारसंघात जरांगे प्रयोगाचा मवियाला कुठेतरी फटका बसेल अशा चर्चा रंगू लागल्या आहेत। काय वाटतं तुम्हाला? एकूण मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 800 अर्ज आलेले आहेत। त्यापैकी आत्ता असं दिसतं आहे की 80 विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे, परंतु त्यातही 36 विधानसभा मतदारसंघ NDTV मराठीच्या प्रेक्षकासाठी हा आकडा महत्त्वाचा आहे की जिथे 1 लाख किंवा त्याहून अधिकचे मराठा मतदारांचे मतदान आहे। आता 36 बहुल 80 असा की जिथे मराठा मतदारांशिवाय काहीच होणार नाही, ते सोडून 36 आणखी असे मतदारसंघ आहेत की जिथे मराठा समाजाच्या बरोबर जर इतर समाज आले किंवा आता जसं त्यांनी म्हटलं की SC आणि STच्या मतदारसंघामध्ये जरांगे पाटील हे उमेदवार अपक्ष उभाच करणार नाही, तिथे ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्यांच्या बरोबर जातील। दिसतं असं आहे की जसं मुस्लिम धर्मगुरू किंवा प्रवक्त्यांची भेट त्यांनी छत्रपती संभाजीनगरला जाऊन घेतली, इम्तियाज जलील हे त्यांना जाऊन भेटले आणि इम्तियाज जलील हे नांदेडमधल्या लोकसभा निवडणुकीचे कदाचित उमेदवार असू शकतात। तर या 36 विधानसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार द्यायचे। 80 विधानसभा मतदारसंघाबरोबरच इतर ठिकाणी मुस्लिम, मराठा आणि दलित असं कॉम्बिनेशन करायचं, असा हा प्रयत्न आहे। याच्यामध्ये पहिला जो भाग आहे त्या प्रयत्नाचा तो आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावरची टीका अधिकात अधिक कठोर करत जा, कारण महायुतीचे जेवढे मतदार असतील त्यातल्या मतदारापैकी जे मराठा मतदार आहेत त्यांच्या मनातला देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीबद्दलचा जो रोष आहे तो आणखी वाढवा। आता त्याची दुसरी बाजू ही पण आहे की यामुळं महायुतीबरोबरच महाविकास आघाडीला सुद्धा फटका बसू शकतो। जसं मराठवाड्यातले 46 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्याचं आजच जर गणित आपण म्हटलं तर जवळपास 25 ठिकाणी हे मराठा समाजाचे आमदार निवडून आलेले आहेत 46 पैकी। बाकी मग रिझर्व्ह कॅटेगरी OBCचे आमदार तिथून निवडून येतात। या ठिकाणी जर मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार असतील तर फक्त महायुतीलाच नाही तर महाविकास आघाडीला सुद्धा फटका बसू शकतो। आत्ताच्या क्षणाला बहुधा त्यांची अशी रणनीती आहे की जिथे महायुतीला फटका बसतोय, महाविकास आघाडीला बसतोय तिथे बसू द्या, पण ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार पाडणं शक्य आहे, जिथे आपल्याकडे प्रबळ उमेदवार नाही तिथे महायुतीचे उमेदवार पाडा। आणि त्याहून मोठी गोष्ट जे महाविकास आघाडीबद्दल झालं होतं की 3 याम एकत्रित आले होते, महार, मुस्लिम आणि मराठा, आणि त्या मताचं भरघोस दान हे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये पडलं होतं। ती ताकद ओळखूनच मनोज जरांगे पाटील ही ताकद आता आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नात आहेत। पुन्हा एक डिस्क्लेमर आहे प्रेक्षकांसाठी, आत्ता फक्त उमेदवारी अर्ज भरा असं त्यांनी सांगितलंय। प्रत्यक्षात जेव्हा उमेदवार येतील तेव्हाच ते निश्चित होईल। त्यातनं आणखीन एक उमेदवारांची अडचण होणार आहे की जे उमेदवार मनोज जरांगे पाटील यांच्याकडे येतील त्या सगळ्यांची नावं ही उमेदवारी अर्ज दाखल करत असताना एक्सपोज होतील आणि शेवटी त्यातले समजा 5 आले तरी त्यातले 4 बाजूला पडतील आणि एकच उमेदवार असेल। सो मनोज जरांगे पाटील हे एक मोठा राजकीय डाव खेळतायत, अत्यंत हुशाराने खेळतायत आणि त्यांना असं बघायचं आहे की आधी आपल्याकडे मराठा बहुल असलेल्या 36 मतदारसंघातले उमेदवार कोण आहेत, 40चं 80चं गणित मांडूया आणि मग मराठा, मुस्लिम आणि दलित अशी एक मोठ बांधून महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही कसा राजकीय तोटा देता येईल ते बघूया। निश्चितच त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडतंय ते बघावं लागेल। राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी।